नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर स्वागत करतो तुमचा आपल्या या एपिसोड 4मध्ये. या एपिसोड 4मध्ये तुम्ही स्टार्टिंगमध्ये बघितलंच असेल की आपण काय काय करणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप माहितीबद्दल बनणार असं तर मी म्हणू शकतो. आणि आता आपण पोहोचलेलो आहो देव संस्कृती युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि काय काय कसं काय बनते हे तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात आधी आपण आलो आहो जे कपडे कसे तयार होतात आणि कशा पद्धतीनं त्याचा मशीनचा वर्क राहते ते आपण या पहिल्या भागात बघूया. मित्रांनो, तुम्ही जे आत्ता स्क्रीनवर बघून राहिले त्याला करघा असे म्हणतात. याच्या साहाय्याने आपण कपड्याला विणतो आणि जे प्लेन फॉर्ममध्ये कपडा तयार होतो. वेगळे धागे जे इथे लावलेले आहेत त्याच्यामध्ये गुंथून एक कापड तयार होतो. या कापडासाठी दिवसभराची खूप सारी मेहनत असते आणि एक कन्सिस्टन्सी असते काम करण्याची. तुम्ही बघू शकता हे जे कापड तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिलं त्याला खादीचा कापड असा म्हणतो. आणि मला खूप आवडले तर मी 2 बॅग घेतले आणि बघू शकता तुम्ही स्क्रीनवर आम्ही शॉपिंग पण केली कारण की मला खूप आवडलं. मित्रांनो, तुम्ही जे आता बघून राहिलेले आहे ते आहे युनिव्हर्सिटीमधली गौशाळा. इथे सुंदरशा गाय आहे आणि इथूनच पूर्ण दुधाचा उत्पादन होतो. तर मित्रांनो, आपण आता आलो आहो हस्तनिर्मित कागद प्रशिक्षण केंद्र, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत जे छोटे प्लेट्स असतात ते कसे तयार होतात. म्हणजे कशाचा वापर करून आपण काय तयार करू शकतो ते आपण बघू. सगळ्यात आधी जे फायबर्स असतात म्हणजे जे आपण हॉस्पिटलमध्ये पट्टी वापरले जाते ते कंपनीमधून वेस्टेज जे माल वाचतो तो इथे पाठवला जातो आणि त्याला बारीक केलं जाते क्रशर मशीनने. त्याला मिक्सरमध्ये काही लिक्विड टाकून त्याला पूर्ण ओलं केलं जाते आणि त्याच्यानंतर त्याला एका जागेवर ठेवून आणि कपडा त्याला मागून लावून त्याला उन्हामध्ये सुकवल्या जाते. त्याच्यानंतर जे प्लेट्स तयार होतात त्याला आतमध्ये घेऊन प्रेशर मशीनवर ठेवून तिला प्रेशर देऊन त्याचे प्लेट्स तयार केलेले जातात. म्हणजे हा जो उपयोग मला खूप छान वाटला कारण की याच्यामध्ये दिसून राहिलेलं आहे की रिसायकल कसं करावं कोणत्याही वस्तूला. आणि समोर बघू शकतात की त्याचाच उपयोग करून इथे सुंदर बॅग्स बनलेले आहे, ज्याचा आपण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि इथे शांतिकुंजमध्ये जे पण काही वस्तू मिळते ते या बॅग्समध्येच दिलेले जाते. म्हणजे रिसायकल पण वस्तू होऊन राहिली आणि एक सुंदरता पण त्याच्यामध्ये दिसून राहिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर बघितलंच असेल की खूप सारे प्रकारचे प्रोडक्ट्स पण इथे आहे, पण हे नॅचरल लेवलवर बनलेले जातात. जसं समोर बघू शकता तुम्ही च्यवनप्राश बनून राहिलेला आहे, आवला पण आहे. म्हणजे इथे नॅचरल लेवलवर वस्तू तयार केलेल्या जातात जे लोकांसाठी चांगले असतात. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सप्तऋषी आश्रम घाट, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता किती नैसर्गिक दृश्य सुंदर दिसून राहिलेलं आहे. आणि इथे यायचं आपलं कारण म्हणजे आपण हरिद्वारमध्ये पहिला जो दिवस होता तेव्हा आपण फक्त गंगा आरती बघितली. आज आपण गंगा स्नान पण करणार आणि गंगा आरती पण बघणार. म्हणजे आपल्यासोबत दोन गोष्टी इथे होणार. तुम्ही बघू शकता इथचा जो दृश्य आहे तो खूप सुंदर वाटून राहिलेला आहे. आणि इथे काही क्षणामध्येच गंगा आरती चालू होणार आणि सगळ्यात आधी आपण आणि आपले लोक इथे स्नान करून घेणार. गंगे मैया की जय हे कमेंट सेक्शनमध्ये म्हणाल कारण की खूप सुंदर हा दृश्य दिसून राहिलेला आहे. जगातली निर्मल नदी म्हणजे गंगा नदी आता काही क्षणामध्येच आपण पण तिथे उतरणार. आणि असं म्हणलं जाते की गंगामध्ये स्नान केल्यावर संपूर्ण जे आपले पाप आहे ते धुतल्या जाते.
आणि जो क्षण आहे इथे मी जेव्हा उतरलो तर मला असं वाटलं की संपूर्ण जे निगेटिव्ह असते आपल्याकडली ते पूर्ण कमी झालेली आहे आणि या वातावरणामध्ये मला असं आनंददायक वाटून राहिलेलं आहे आणि फ्री माइंड वाटून राहिलेलं आहे की आपण आज इथे आहो आणि जे नेचर व्ह्यू राहते तो पण खूप सुंदर वाटून राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपली जे स्नान आहे ते झालंच आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये आपण बाहेर पण निघू. तर बाकीचे पण लोकांचं स्नान झालेलं आहे आणि आपलं पण झालेलं आहे. तर बघत राहा तुम्ही आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्ही इथे कधी आलेले आहे आणि कधी येणार ते पण मला कमेंट करा. तर मित्रांनो, आपली संपूर्ण गंगास्नान झालेलं आहे आणि ते जे छोटे छोटे मासे राहते आपण त्याला चारा टाकून राहिलेलो आहो आणि या क्षणामध्ये पण खूप आनंद होऊन राहिलेला आहे कारण की आपण जे आता दृश्य पण बघून राहिलो आणि हे जे काम करून राहिलो ते पण खूप आनंददायक आहे आणि इथचा तर व्ह्यू म्हणण्यालायकच आहे. काय सांगू, जेवढं सांगू तेवढंच कमी आहे. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय काय आवडते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि गंगा आरती चालू झालेलीच आहे, तुम्ही बघू शकता. हे जे मित्रांनो क्षण मी बघून राहिलेलो आहो, हे मला वाटते मी तर माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम मी बघून राहिलेलो आहो. आणि जे आपलं एपिसोड्स चालून राहिलेले आहे हे आपण खूप सुंदर सुंदर जागेवरच जाऊन राहिलेलो आहो. आणि या प्रकारे जे गंगा आरती आहे काही क्षणामध्ये समाप्त होणारच आहे. आणि गंगा मैया की जय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणाले नसेल तर कृपया म्हणून द्याल, ज्याच्याकरून मला मोटिवेशन मिळणार की खरंच हा व्हिडिओ चांगला बनलेला आहे. आणि आपले जेवढेही परिवारमध्ये मेंबर आहे त्यांना पण दाखवा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर कराल आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला लावाल. आणि तुम्ही पण नाही केलं असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकाल. तर मित्रांनो, अशा प्रकारे गंगा आरती समाप्त होण्यावर आलेली आहे आणि मला असं वाटते की तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आता आपण आशीर्वाद घेऊया या क्षणाचा, या गंगे मातेचा आणि या हरिद्वारचा, जिथे आपण आलो आणि एवढ्या काही गोष्टी आणि एवढ्या काही सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळाला. आणि मला तर असं वाटते की मला दरवर्षी इथे यायला पाहिजे, कारण की तुम्ही वर्कलोडमध्ये राहत असेल तर हरिद्वार हे खूप सुंदर जागा आहे, जिथे माणसाला एक प्रकारे शांती मिळते. आणि बघत राहा तुम्ही ज्या प्रकारे आपण आपले एपिसोड चालवून राहिलेलो आहो. चला मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.